देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्याचं काम सुरू. उद्धव ठाकरे यांचा भाजपावर घणाघात. माणूस आहे, पंख छाटण्याचा प्रश्नच नाही. ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला. राज्य कायद्याचं असेल तर फुटीर खासदार बाद झाले पाहिजेत. परभणीच्या सभेत उद्धव ठाकरे यांचा संताप. लोकसभा अध्यक्षांनी घटनेचं उल्लंघन करू नये, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. त्यांनी धाराशिवचा काय विकास केला? रस्त्यावर त्यांना फिरू देऊ नका. संजय राऊत यांचं नाव न घेता निंबाळकरांवर हल्लाबोल. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर अजूनही ठाकरेंना फॉलो करतात. शिंदेंच्या गटात गेल्यानंतर सुद्धा इंस्टाग्रामवर आदित्य आणि उद्धवना फॉलो करतात राजे निंबाळकर. खासदार ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदे यांना रामाची तर संजय राऊत यांना कैकेयीची उपमा. रावणाचा वध करताना रामाला लक्ष्मणाची साथ मिळतेच, या वक्तव्याची सुद्धा चर्चा. एका प्रकल्पातून 10 लाख रोजगार निर्मिती होणार. जमिनीचं अधिग्रहण करताना ग्रामस्थांना विश्वासात घेणार. वाढवण बंदराच्या कामाच्या आढाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. देशातील पहिलं समुद्रातील विमानतळ पालघर कोरेगाव जवळ उभारणार. विमानतळासाठी योग्य जागा असल्याचा अहवाल मिळाला. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. शिवेंद्रराजे भोसलेंकडून विकास कामांची पाहणी. अधिकाऱ्यांना सूचना तर हाती धरला कासरा. टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3 आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. आरोपी बिहार आणि हरियाणाचे रहिवासी. पुण्यातील केतन अग्रवाल हत्येचं पोलिसांकडून सीन रिक्रिएशन. मध्यरात्री सिया आणि चेतनला लोहगडावर नेलं. सियाच्या आई वडिलांसह भावाची सुद्धा पोलिसांकडून चौकशी. बुलढाण्यातल्या पावसाचा वाशिमला फटका. कांचन नदीच्या पुरात शेतातील माती सुद्धा खरडून निघाली. वाशिममधील शेतकरी चिंतेत. राज्यामध्ये आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय. हवामान खात्याकडून पुढील 6 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी. खेडमधील चाकणमध्ये मुसळधार पाऊस. पुणे नाशिक महामार्ग जलमय. पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम. अरुणाचल प्रदेशच्या केई पानियोर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पोटीनपोसा भागाला जोडणाऱ्या रस्त्यावर भूस्खलन. चिपळूणमधील सवतसडा धबधबा प्रवाहित. पर्यटकांची पावलं सवतसडा धबधब्याकडे वळली. सेशेल्समध्ये पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर. राष्ट्राध्यक्ष हरमिनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक.